मित्रांनो, मॅन्युअल गाडी जेव्हा तुम्ही चालू केल्या उचलता तेव्हा बंद पडू नये म्हणून या 4-5 गोष्टी तुम्ही फॉलो करायचे. नेहमी काय करायचं ना मित्रांनो, तुम्हाला जो क्लच आहे तो हळूहळू सोडायचे. एकदम झटका देऊन सोडायचा नाही, नाहीतर गाडी बंद पडली म्हणून समजाच. ओके, जेव्हा तुम्ही फर्स्ट गिअरचा वापर कराल ओके, तेव्हा तुम्हाला ना हँडब्रेक आहे ना खाली घेऊन जायचे बरोबर, पण ब्रेकवरचा पाय काढायचा नाही. त्यावेळेस तुम्हाला काय करायचं ना, क्लच हळूहळू सोडायचे आणि एक पोझिशन अशी येईल मित्रांनो जिथे आहे ना गाडी व्हायब्रेट करायला लागेल. त्यालाच बोलतात बायटिंग पॉईंट. तिथे तुम्हाला ना क्लच दाबून ठेवायचे. हे तुम्हाला प्रॅक्टिसनं होणार आहे आणि त्यावेळेस ब्रेकवरचा पाय काढायचे. जेव्हा तुम्ही ब्रेकवरचा पाय काढाल तेव्हा गाडी हळूहळू पुढे जाईल आणि गाडी पाठीमागे जाणार. तेव्हा तुम्हाला थोडं ॲक्सिलेटर द्यायचे मित्रांनो. जेव्हा तुम्ही थोडं ॲक्सिलेटर द्याल तेव्हा गाडी ऑटोमॅटिक स्पीड घेईल, म्हणजे इंजिनला पॉवर देईल आणि तुमची गाडी बंद पडणार नाही आहे. आणि जेव्हा तुम्ही कधी स्पीड ब्रेकरवर असाल ओके, किंवा तुम्ही मित्रांनो चढावर असाल, तेव्हा लक्षात ठेवा मित्रांनो, तेव्हा तुम्हाला आहे ना फर्स्ट गिअरचाच वापर करायचा. सेकंड गिअरमध्ये गाडी उचलण्याचा प्रयत्न करू नका, म्हणजे गाडी तुमची बंद पडणार नाही आहे. या काही मित्रांनो टिप्स आहेत, त्याचा तुम्ही फॉलो केल्या, प्रॅक्टिस करत राहिला ओके, तर एक वेळ अशी येईल की बिना प्रॅक्टिसचं सुद्धा तुमची गाडी कधी बंद पडणार नाही. धन्यवाद. जय महाराष्ट्र.